सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या ते जुलैच्या हप्त्याची, परंतु आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे. कारण आज आहे 6 ऑगस्ट आणि ॲक्च्युअली जे महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडून आपणास असे अपडेट हाती लागले होते की राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना वितरण सुरू करणार. परंतु आज 6 ऑगस्ट आहे आणि आज 6 ऑगस्टपासूनच सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे. तर खूप चांगले झाले, कारण की बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना जूनचा हप्तासुद्धा आलेला नाही. परंतु आता हेही बघणे तितकेच महत्त्वाचे आहे की जूनचा हप्ता ज्या बहिणींना नाही आला त्या बहिणींना जुलैचा हप्ता आला का हे बघणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की ज्या बहिणींना जूनचा हप्ता नाही आला अशा बहिणींना जर जुलैचा हप्ता आला असेल तर कृपया करून अशा बहिणींनी आठवणीने कमेंट करा म्हणजे तुमचा फक्त जून महिन्याचाच हप्ता मिस झाला आहे का हेही आपल्याला कळेल आणि तुम्हाला जूनच्या आधीचे हप्ते पण आलेले नाही का हेही मात्र आठवणीने कमेंट करा. म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओत सर्व सांगितलेले आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ते येत नाही आहे आणि जूनचा हप्ता पण आलेला नाही अशा बहिणींनी काय करायचे आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कुठे जायचे आहे. आणि ज्या बहिणी माझ्या म्हणजे साध्या आणि सिंपल आहेत, ज्या गावाकडच्या बहिणी आहेत, ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तर अशा बहिणींनी काय करायचं आहे. खूप अशा बहिणी आहेत की त्या पात्र आहेत, परंतु त्यांचे पण लाभ फेब्रुवारीपासून बंद झालेले आहेत आणि भरपूर अशा पात्र बहिणी आहेत की त्याही अपात्र बहिणींबरोबर लाडकी बहीण योजनेतून त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. परंतु घाबरू नका. आपणास हे माहीत आहे का की तुम्ही जर नाही पाहिला, आदितीताई तटकरे यांचा लाईव्ह व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की जसे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये अशा बहिणींचा हा लाभ थांबवलेला आहे. तर बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. आज जे आहे 6 ऑगस्टला या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे. 1500 रुपये क्रेडिट झालेले आहे, स्टेट बँकेमध्ये जमा झालेले आहेत. काही बहिणींचे एअरटेलमध्ये म्हणजे त्यांचा नंबर असेल त्याप्रमाणे SMS त्यांना आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये जुलैचा हप्ता हा जमा झालेला आहे. तर अतिशय मोठी आनंदाची बातमी, खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे. त्याच्यामुळे लाईव्ह अपडेट मी तुम्हाला दाखवत आहे. जसे की आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व खरे अपडेट असते आणि सर्व आपण जोपर्यंत आपल्या सत्य अपडेट, सत्य माहिती आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपण कुठलेही व्हिडिओ बनवत नाही. फेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर कधीही येत नाही. याची मात्र सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने दखल घ्यावी. कारण की आपणास सर्व बहिणींना माहीत आहे आपल्या चॅनलवर आपण सर्व खऱ्या माहितीचे अपडेट आणि सर्व सत्य बातम्या, सत्य माहिती, सत्य अपडेट दाखवत असतो. कारण की कोणत्याही बहिणीची दिशाभूल होऊ नये. कोणालाही फसवून आपल्याला काय मिळणार, काही मिळणार नाही. त्यामुळे जे खरं आहे तेच आपण सर्व या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सर्व माहिती देत असतो. त्यामुळे बहिणी सगळ्या बघा, चिंता करू नका. लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आज दुपारी 2 वाजेपासून वितरण सुरू झालेले आहे. काही बहिणींना दुपारी 3 वाजता हप्ता आलेला आहे. काही बहिणींना 2 वाजता हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका. तुम्हाला सुद्धा हप्ता येईल. तुम्हाला हप्ता आला की आठवणीने कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेवढं कमेंट करा आणि जुलैचा हप्ता आला का तेवढी कमेंट करा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही अमरावतीचे असाल तर अमरावती जुलै हप्ता आला एवढीच फक्त कमेंट करा आणि तुम्ही जर अहिल्यादेवी नगरमधनं असाल तर अहिल्यादेवी नगर जुलै हप्ता आला एवढी कमेंट आठवणीने करा. म्हणजे काय होतं, बाकीच्या बहिणींनाही दिलासा मिळेल आणि सरकारपर्यंत पण ही माहिती पोहोचते
आणि जास्तीत जास्त बहिणींनी व्हिडिओ लाईक केला की हा व्हिडिओ सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचणार. त्यामुळे आठवणीने सगळ्या बहिणी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट आठवणीने करा. आणि जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशनवर टच करा. ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. लाडक्या बहिणी, तुम्हाला काही जरी अडचण असेल तर कमेंट करा, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आता या पुढील व्हिडिओ आणणार की ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाही किंवा ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी काय करायचे आहे, कुठे जायचं आहे, कशी तक्रार नोंदवायची आहे, कसा अर्ज करायचा आहे, आपल्याला काय काय माहिती द्यायची आहे, त्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे, म्हणजे हे सगळे आपण प्रक्रिया पूर्ण केली की आपल्याला पुन्हा सर्व हप्ते मिळणार. कारण की आपणास माहीतच आहे की आता ही जी योजना आहे ही यापुढे 4 वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे. परंतु यामध्ये आता फक्त पात्र बहिणीच राहणार आहेत. ज्या बहिणी गरजू महिला आहेत आणि ज्या बहिणी पात्र आहेत अशाच बहिणींना लाभ हा लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यू म्हणजे सतत मिळत राहणार आहे. म्हणूनच सरकारची अशा पद्धतीने ही पडताळणी सुरू आहे. परंतु ज्या बहिणी 26,34,000 मध्ये पात्र बहिणी पण गेलेल्या आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्व बहिणींनी जाणून घ्या की हे जे पडताळणी आहे 26,34,000 बहिणींचे सर्वच्या सर्वच अर्ज हे कॅन्सल होणार नाही. कारण की तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे तुमचे अर्ज हे म्हणजे सरकारने थांबवलेले आहे, हप्ते थांबवलेले आहे. परंतु त्या अर्जांची अजून शहानिशा व्हायची बाकी आहे. शहानिशा झाल्यानंतर ज्या बहिणी पात्र आहेत त्या पुन्हा त्यांचे हप्ते त्यांना पुन्हा लाभ सुरू करणार आहे. याची मात्र सर्व बहिणींनी म्हणजे कृपया करून नोंद घ्यावी. कारण की नाराज होऊ नका, तुम्ही हताश होऊ नका. कारण भरपूर अशा बहिणींचे मला कमेंट आलेले आहे की त्या बहिणी म्हटल्या की म्हणजे जवळजवळ 80% बहिणी आहेत, 80% बहिणी आहेत की त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही. परंतु येणार, तुमचंसुद्धा सगळं होणार. फक्त तुम्ही लढायला शिका, लढा, अर्ज करा. आणि लढा म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा आहे, तक्रार नोंदवायची आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे सगळे पुन्हा कागदपत्र जोडा, तुमच्या अर्जाचं सगळी माहिती जोडा, तयार करा, कागदपत्र तयार ठेवा आणि लढा. म्हणजे सरकार तुम्हाला लाभ द्यायला सुरुवात करेल. तर लाडक्या बहिणी, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार की कसं काय करायचं आहे ते. जूनचा हप्ता न आलेल्या बहिणींसाठी आणि फेब्रुवारीपासून जे बऱ्याच बहिणी आहेत त्यांना हप्ता नाही आला आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सगळं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं मी तुम्हाला सांगणार. तर लाडक्या बहिणी, खुश व्हा, आनंदी व्हा. जुलैच्या हप्त्याला वितरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली 8 तारखेपासून हे वितरण सुरू होणार होते, परंतु आजच म्हणजे सर्व लाडक्या बहिणींची राखी पौर्णिमा आनंदात व्हावी. सगळ्या लाडक्या बहिणींना खरेदी करता यावं. लाडक्या भावांसाठी राख्या खरेदी करायला, गोडधोड करायला आणि माहेरी जायला पैसे लागतात ना, म्हणून सरकारने तुमच्यासाठी लवकरात लवकर ही सोय केलेली आहे.